चिडका बिब्बा. चिडका बिब्बा. निघते, जायची वेळ झाली. वाघमारे, तुम्ही प्लीज थांबा ना अजून थोडा वेळ. तुम्ही असलं ना की लय बरं वाटतं मला. मला मनातलं बोलता येतं. प्लीज माझ्यासाठी थांबा ना अजून थोडा वेळ. ठीक आहे, थांबते. पण तू आराम करायचा बस. मम्मी, बघितलं का? लक्षात आलं का काही? काय? अहो, ती नर्स जिचं तुम्ही एवढं कौतुक करताय, आल्यापासून चेहऱ्यावरचा मास्क एकदा पण काढला नाहीये तिनं. चहा घेताना पण काढला नव्हता. मला तर गडबड वाटते काहीतरी. सपने, हं? कवा कवाच हुशारीचं बोलतीस बघ तू. मला बी काहीतरी गडबडच वाटते. है ना? म्हणून तर मी तिला चहा प्यायला सांगत होते. होय. पण नेमकं त्या टायमाला सत्याला तिची गरज लागली बघ. नाहीतर आपल्याला बराबर तिचा चेहरा बघायला आला असता. नेमकी कोण असेल का पण ती? तुमच्या विरोधी पक्षाने तर पाठवलं नसेल ना कोणाला जास्तच म्हणून. तसे बी असतच म्हणा. कसे, मी महिला प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून का नाही लई जणांच्या नाकाला मिरच्या झोंबल्यात बघ. नाही नाही, पण मम्मी, तुमचा दरारा लई आहे बघा. मला नाही वाटत की अपोजिशन वाले असलं काहीतरी करतील. मग दुसरं कोण असेल? तुमच्या एक सुनबाई. नाही म्हणजे मला तर तसंच वाटतं बघा का एक जाऊबाईच नर्स बनून आलेत. हे नाही सपने, ती नाही अशी हिंमत करणार. तिला चांगलंच ठाव आहे. ती इथं आली तर काय होईल ते. मागच्या टायमाला फक्कच ते तिला धक्के देऊन घराच्या बाहेर हाकलली. ह्या टायमाला जर दिसली का नाही तर जीवच गेली बघ तिचा मी. वय वय. पण मम्मी, तरी बी एकदा खात्री करून बघायला पाहिजे ना आपण. ठीक आहे, एक जाऊबाई नसल्या तर नसल्या, पण नक्की कोण आहे ते तर कळलं पाहिजे का नाही. बरोबर आहे तुझं. ती कोण आहे ही तर आपल्याला कळायलाच पाहिजे. असं काहीतरी करायला पाहिजे का नाही का ज्यानं ती मास्क काढल आणि आपल्याला तिचा चेहरा बघता येईल. विचार कर. वाघमारे, तुम्हाला आता लई जपून राहावं लागणार आहे. लई काळजी घेऊन वागायला लागणार आहे. आणि रागाच्या भरात तुम्ही त्या माणसाला जसं मारलं ना तसं करून अजिबात चालणार नाही. नाहीतर संशय येईल सगळ्यांना तुमच्यावर. मला तर वाटतंय की मम्मीला जरा जरा डाऊट आलायच तुमच्यावर. असं का वाटतं तुला? अहो, मगाशी नाही काय मम्मी तुम्हाला चहा प्यायचा आग्रह करत होती. चहाचा आग्रह धरला म्हणून असं वाटतंय वे? अरे, ते तर त्या कौतुकानं करत होत्या ना. बघितलं नाहीस बाहेर माझं किती कौतुक करत होत्या? मला तर वाटतं उलट त्यांचा आता विश्वास बसलाय माझ्यावर. वाघमारे, अहो मला मगाशी वाटलं की तुम्ही खरंच बदललाय, पण नाही. तुम्ही एकदम आहे तशाच आहे. एकदम भोळ्या आहे बघा. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? मम्मी उगाच तुम्हाला चहाचा आग्रह करत होती. मम्मी बिना फायद्याचं कुणाला काहीच देत नाही कधी. तुम्ही ना तुमचा भोळेपणा जरा बाजूला ठेवून वागत जावं कधी कधी. अहो, ह्याच भोळेपणाचा फायदा घेऊन ना काही लोकांनी फूट पाडले आपल्यात. झालं का तुमचं? नाही म्हणजे निघायची वेळ झाली ना तुमची. हो, निघतेच आहे. सत्य सर, गोळ्या वेळेवर घ्या आणि व्यायाम सुद्धा वेळेवर करा. ठीक आहे मॅडम. नुसता ठीक आहे नका म्हणू. गोळ्या घ्या आणि त्याचा फोटो पाठवायचा मला. आणि अजिबात वेळ चुकवायची नाही. ऐका ना, खाली सत्यासाठी जेवण तयार झालंय का नाही ते जरा बघून याल का तुम्ही? हो, बघते. ए तू थांब, तुझी ड्युटी संपली आता, मी बघते. मी येते. मंजू थांब. काय झालं? अगं, एवढं चकित व्हायची काही गरज नाहीये.
तुझ्या वागण्यात बोलण्यात सत्याबद्दलची असणारी काळजी बरोबर हेरली होती मी. खरं सांगू का, मला मनापासून वाटत होतं की सत्याला या परिस्थितीत तू एकटं कधी सोडणार नाहीस. तू नक्की येशील, पण या अशा अवतारात येशील असं वाटलं नव्हतं. तू आता आली आहेस ना, तर आता मला अजिबात काळजी नाही. अगं, जे काम गोळ्या औषधांनी होणार नाही ते फक्त तुझ्या असण्याने होईल याची खात्री होती मला. मंजू, कसं असतं माहितीये, एखादं चित्र आपल्याला कितीही परिपूर्ण वाटत असलं, कितीही छान वाटत असलं, तरी त्या चित्रामध्ये कुठंतरी काहीतरी कमी असते. आणि ती कमी एका छोट्या रंगाची असते, एका छोट्या टिपक्याची असते. आज तुझ्या येण्याने या घरचं चित्र पुन्हा एकदा परिपूर्ण झालंय. मंजू, आता आलीच आहेस तर थांब इथंच. तुमच्या दोघांच्या नात्याला लागलेलं गैरसमजाचं ग्रहण दूर कर आणि पुन्हा एकदा आनंदाने नांद या घरात. वाघमारे मॅडम, खरं तर माझ्या बी मनात लय होतं या विषयाबद्दल बोलायचं, पण कसं आहे, लय वर्षांनंतर मला तुमचा सहवास मिळाला आणि कुठल्याच कारणावरनं गमवायचं नाही आहे तुम्हाला. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपल्यातले सगळे गैरसमज दूर झाले पाहिजेत आणि ते दूर होणं फक्त तुमच्या आणि देवाच्याच हातात आहे. हे बघ सत्य, मला माहित नाही पुढं काय होईल, पण आता तुझी काळजी घेणं एवढंच आहे माझ्या हातात. जशी माझ्या कठीण काळात तू माझी साथ दिली होतीस, तशीच आता मला द्यायची. ना बस. होय, काय रे अर्जंट एवढं बोलवलं तर तात्याने तुला? अरे तसं कामच होतं का. कसं आहे, तात्या साहेबाचं काय महत्वाचं काम निघालंय की पहिली आठवण माझीच होती बघ. कळलं? मग कासाठी ते सांगतो, पण पहिलं हे बघ. हे बघ कसं आहे. आपण एवढे पैसे कशासाठी?